तर निखिलजी, आपण हा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येऊयात की ज्येष्ठांसाठी जो आरोग्य विम्याचा हप्ता असतो तो खूपच जास्त असतो. आता दर कमी झाल्यानं ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी विमा कवच घेणं वाढेल का? येस सर, नक्कीच वाढेल. कारण 18% म्हणजे जसं मी मगाशी उदाहरण दिलं, ही खूप मोठी रक्कम होती आणि जसं तुम्ही म्हणालात, की ज्येष्ठांचा प्रीमियम हा बऱ्यापैकी जास्त असतो. हो. कंपेअर टू म्हणजे जर तुम्ही त्याचं कमी वय असलेल्यांसोबत कंपॅरिझन केलं तर. तर जे ज्येष्ठ नागरिक हे द्विधा मनस्थितीमध्ये होते, की प्रीमियम जास्त जातोय, प्रीमियम परवडेल का नाही? किंवा त्याच्यापेक्षा पैसे साठवून तेच आपण आपल्या काहीतरी हॉस्पिटलचा खर्च, दवाखान्याचा खर्च असेल त्याच्यासाठी वापरावे का? तर त्यांच्यावर नक्कीच हा फरक जाणवेल. ते नक्कीच इन्शुरन्स घेण्यासाठी पुढे येतील. कारण प्रीमियम कमी झालाय, जीएसटीचा रेट कमी झाल्यामुळे. त्याच्यामुळे नक्कीच सर त्यांना ह्याचा फायदा होणार आहे ज्येष्ठ नागरिकांना. प्रीमियम कमी झाल्यामुळे नवीन ग्राहक विमा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक नक्कीच आपल्याला मोठ्या स्वरूपात बघण्यास मिळतील. अक्षयजी, विमा कंपन्यांनी या